नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रसाद सेन्स अभ्यास क्लासेसमध्ये. आजपासून आपण क्लास 10th मॅथ्स 2 चा तिसरा चॅप्टर जो आहे सर्कल, त्याचे प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याच्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट 1 जो आहे तो बघा इथे मी लिहिलेला आहे. तर काय क्वेश्चन काय सांगतो, 2 सर्कल्स विथ रेडी आहे 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर्स. ओके, सो 2 सर्कल आहेत, त्यांचे रेडियस, एकाचे रेडियस आहे 5.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचे रेडियस आहे 3.3 सेंटीमीटर. टच ईच अदर रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर? सो 2 सर्कल आहेत. 1 सर्कल ज्याची रेडियस आहे 5.5 सेंटीमीटर आणि दुसरा जो सर्कल आहे त्याची जी रेडियस आहे ती 3.3 सेंटीमीटर आहे. पण आपल्याला इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे सर्कल्स आहेत ते टच ईच अदर, बट एक्सटर्नली और इंटरनली ते मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही रिझल्ट बघायला लागतील. तर एक्सटर्नली मध्ये काय होतं बघूया आपण. एक्सटर्नली जर 2 सर्कल एक्सटर्नली टच होत असतील तर तुम्ही बघू शकता, सपोज ह्या मोठ्या सर्कलचे रेडियस 5.5 सेंटीमीटर आणि स्मॉलर सर्कलची रेडियस 3.3 सेंटीमीटर. तर एक्सटर्नली मध्ये आपल्याला माहिती आहे रिझल्ट की जर 2 सर्कल एक्सटर्नली टच होत असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स विल बी सम ऑफ देअर रेडियस. सो रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 5.5 आणि रेडियस सेकंड सर्कलची जी रेडियस आहे ती आहे 3.3. सो 5.5 प्लस 3.3 8.8 सेंटीमीटर. पण त्यांनी आपल्याला असं सांगितलं नाही की एक्सटर्नलीच टच होत आहेत, त्यामुळे आपल्याला दुसरी पण कंडिशन बघायला लागेल. इंटरनली जर ते 2 सर्कल इंटरनली टच होत असतील तर काय झालं असतं पहा. सपोज हा एक मोठा सर्कल आणि हा त्याचा इंटरनल सर्कल आणि दोघांची मोठ्या सर्कलची जी रेडियस आहे ते आपल्याला माहिती आहे 5.5 आहे R1 आणि R2 जी आहे छोट्या सर्कलची रेडियस ती आहे 3.3. जर सर्कल इंटरनली टच होत असतील आणि त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर इंटरनली सर्कलसाठी काय प्रॉपर्टी आहे, इंटरनल टचिंग सर्कलसाठी देअर डिफरन्स बिटवीन देअर रेडियस, त्या 2 सर्कलच्या रेडियस मधला डिफरन्स. तर मोठ्या सर्कलची रेडियस आहे 5.5 आणि स्मॉलर सर्कलची रेडियस आहे 3.3. सो 5.5 minus 3.3 2.2 सेंटीमीटर. तर ऑप्शन बघा, ऑप्शन ए तर होणार नाही. ऑप्शन बी 8.8 दॅट इज फॉर एक्सटर्नली टचिंग. 2.2 ऑप्शन सी इंटरनली टचिंग. पण तिथं आपल्याला मेन्शनच केलेलं नाही की इंटरनली टच होत आहेत का एक्सटर्नली टच होत आहेत, त्यामुळं आपण ऑप्शन डी कडे जाऊया. सो करेक्ट ऑप्शन, सो याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन डी. सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. सो आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. 2 सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल passes through their center of each other. If distance between their centers is 12, what is the radius of the each circle? म्हणजे 2 सर्कल आहेत, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 12 आहे. 12 सेंटीमीटर म्हणा किंवा काय, युनिट तर दिलेलं नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर 2 सर्कल एकमेकांच्या सेंटर मधून पास होत असतील तर त्यांची रेडियस किती असेल. व्हॉट विल बी द रेडियस ऑफ दॅट 2 सर्कल्स. सो यू कॅन सी सच टाइप ऑफ सर्कल्स वी कॅन ड्रॉ. इथं माझ्याकडे स्पेस नाही आहे त्यामुळे मी त्याला कम्प्लीट सर्कल्स ड्रॉ करू शकत नाही. पण जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं तर आपल्याला अशी फिगर दिसेल 2 सर्कलची. त्याच्यामध्ये बघा तुम्ही 2 सर्कलच्या रेडियस मधलं डिस्टन्स किती दिसते तुम्हाला, तर 2 सर्कलच्या रेडियस मधलं डिस्टन्स तुम्हाला दिसते 12 सेंटीमीटर. सो द आन्सर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आहे 12 सेंटीमीटर. सो आन्सर विल बी 12 सेंटीमीटर. नाउ नेक्स्ट, a circle touches all sides of the parallelogram. So parallelogram must be. So the perfect answer will be rhombus. So question number 3's answer will be B. आपली फिगर अशी आणि जर तुम्ही इथं बघितलं तर टँजेंट
and radius. According to tangent theorem, the radius of the circle जी आहे रेडियस सर्कलची जी रेडियस आहे ती परपेंडिक्युलर असेल टँजेंटला. तर आपल्याला आता बघायचं आहे मग टँजेंट थेरम यूज करून आपण इथं पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो आणि मग आपण आन्सर काढू शकतो. सो अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री अकॉर्डिंग टू टँजेंट थेरम. त्याच्यानंतर आता बघूया आपण इथे. तर अँगल Q 90 डिग्री असेल तर आपण असं म्हणू शकतो की OP स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. ओके, सो पायथागोरस थेरम आपण यूज करतो इथे. सो पायथागोरस थेरम यूज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तो OP स्क्वेअर OP इज द OP हायपोटेनस आहे. तर OP स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. सो OP किती आहे बघा 12.5 सेंटीमीटर इज इक्वल टू OQ स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचे, दॅट इज द रेडियस, प्लस PQ ची व्हॅल्यू किती आहे तर PQ ची व्हॅल्यू आहे 12. तर आपण तिथे स्क्वेअर काढून घेऊया. सो 12.5 चा स्क्वेअर म्हणजे 125 चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर 5 चा स्क्वेअर आहे तर 25 आणि 12 इंटू 13 2 जार 26 कॅरी 2 13 1 जार 13 प्लस 2 15. सो आन्सर विल बी 156 आणि 0.25. सो 12.5 चा स्क्वेअर असेल 156.25. OQ स्क्वेअर म्हणजे आपली रेडियस आहे आणि प्लस 12 चा स्क्वेअर असेल 144. सो रेडियसचा स्क्वेअर आपण इथे घेऊया. तर R स्क्वेअर इज इक्वल टू 144 इकडे आल्यानंतर मायनस होईल 156.25. ओके, 156.25 मायनस 144. तर 156.25 minus 144 solve केलं 2.25 as it is 210. So answer will be 12.25 is equal to R square. The square root घेतला तर R is equal to 12.25 will be the square of 3.5. So radius is 3.5. आपली radius 3.5 आली, पण आपल्याला त्यांनी डायमीटर विचारले आणि आपल्याला माहिती आहे रेडियस डायमीटर इज इक्वल टू 2R, ट्वाइस ऑफ द रेडियस. तर डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू R म्हणजे 3.5. सो डायमीटर विल बी आपलं डायमीटर असेल 7 सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघा. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स कॅन बी ड्रॉन. दोन सर्कल एक्सटर्नली टच होत असतील असे, तर त्याच्यामध्ये आपण टँजेंट्स किती ड्रॉ करू शकतो, कॉमन टँजेंट. तर बघा एक टँजेंट आपण असा ड्रॉ करू शकतो जो दोघांमध्ये पण कॉमन जाईल. त्याच्यानंतर सपोज ह्याला मी म्हटलं L, तर असा एक टँजेंट आपण ड्रॉ करू शकतो जो दोन्ही याच्यामधून जाईल. कॉमन टँजेंट्स आपल्याला दाखवायचे तर असा एक टँजेंट ड्रॉ करू शकतो आपण जो दोघांमध्ये कॉमन असेल. तर L, M आणि N, तर किती झाले 1 2 आणि 3. सो इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स कॅन बी ड्रॉन. तर आपला आन्सर पाहिजे ऑप्शन सी, दॅट इज 3. 3 टँजेंट आपण ड्रॉ करू शकतो. 3 टँजेंट्स कॅन बी ड्रॉन इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. सो ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असेल. सिक्स्थ क्वेश्चन बघूया. अँगल ACB is inscribed in arc ACB. ओके, आर्क ACB बघा, ACB हा आर्क आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा अँगल ACB बघायला मिळेल. ओके, अँगल ACB inscribed in arc ACB of a circle with center O. If angle ACB is 65 degree, अँगल ACB त्यांनी गिवन मध्ये दिलेला आहे. किती दिलेला आहे तर 65 डिग्री त्यांनी दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, मेजर ऑफ आर्क
ACB आपल्याला हा AC आणि B ह्या आर्कचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल ACB दिलेला आहे, तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्याच्या अपोजिटचा आर्क कोणता आहे? आर्क AB. तर आपण आर्क AB ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सो इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय आपण जर यूज केला इथे तर बघा, मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क. त्याच्या अपोजिटचा आर्क कोणता आहे? तर अपोजिट आर्क आहे AB. सो ACB इज मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ द अपोजिट आर्क AB. आधी आपण आर्क AB ची व्हॅल्यू काढूया. आर्क ACB ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मेजर ऑफ अँगल ACB तुम्हाला माहिती आहे 65 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AB. सो 2 इकडे पाठवून द्या, तर 65 इंटू 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AB. सो तुमच्याकडे आर्क AB ची व्हॅल्यू आली, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 130 डिग्री. ओके, सो मेजर ऑफ आर्क AB विल बी 130 डिग्री. पण आपल्याला मेजर ऑफ आर्क AB ची व्हॅल्यू माहिती आपल्याला नाही विचारलेली, तिथं त्यांनी आपल्याला मेजर ऑफ आर्क ACB, तर सम ऑफ मेजर ऑफ द सर्कल इज 360. तर आपल्याला 360 मधून जर आपण हे 130 मायनस केलं तर आपल्याला मेजर ऑफ आर्क ACB ची व्हॅल्यू मिळू शकते. ओके, आपल्याला माहिती आहे की मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. 360 डिग्री मधून हे 130 जर आपण मायनस केलं, 360 मायनस 130 जर आपण केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल 0, 3 आणि 2. सो आन्सर विल बी 230 डिग्री. सो आन्सर विल बी 230 डिग्री. दॅट इज ऑप्शन D. D इज द करेक्ट आन्सर. Question number 7. Chord AB and CD of circle intersect inside the circle at point E. If AE is 5, EB 10, CE 8, then find AD. तर बघा अशी फिगर येईल, सर्कल असेल आणि त्यांनी सांगितले chord AB and chord CD. सपोज हा AB आणि हा CD इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल ऍट पॉइंट E. सपोज हा पॉइंट E असेल, तर त्यांनी दिलेला आहे आपल्याला AE इज 5.6, EB इज 10, CE 8 आणि आपल्याला काढायचंय ED. तर हा क्वेश्चन असेल थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. तर आपल्याला माहिती आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड मध्ये AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. सो व्हॅल्यू पुट करून आपण आन्सर काढू शकतो. तर तुमच्याकडे AE आहे 5.6 इंटू EB आहे 10, CE 8 आणि ED. सो 5.6 मल्टिप्लाइड बाय 10 56, 8 इंटू ED. 8 ला लेफ्ट साइडला जर शिफ्ट केलं तर ते डिव्हिजन मध्ये जाईल आणि तुम्हाला ED ची व्हॅल्यू येईल 8 1 जार 8, 8 7 जार 56. सो ED ची व्हॅल्यू असेल 7. सो 7 मी ऑप्शन आता राईट लिहिलेले नाहीत, तर 7 विल बी द करेक्ट आन्सर, द व्हॅल्यू ऑफ ED. आता क्वेश्चन नंबर 8 बघूया. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, the twice the measure of angle A is the thrice the measure of angle C आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल C असं सांगितलेलं आहे. मग आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत. अँगल सपोज जर असा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल ABCD, A आणि C कसे असतील? अँगल A आणि अँगल C आर अपोजिट. आणि आपल्याला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम जी असते ती 180 डिग्री असेल. तर आता कंडिशन काय सांगितलेली आहे बघा, ट्वाइस इज द मेजर ऑफ अँगल A म्हणजे 2A is thrice the measure of angle C. Okay, so
अँगल ए आपण बघूया. तर ह्या 2 ला जर मी तिकडे पाठवता, अँगल ए इज इक्वल टू 3/2 अँगल सी. तर आपण ही व्हॅल्यू 3/2 अँगल सी इज इक्वल टू अँगल ए, ही जी व्हॅल्यू आहे ती आपण आता इथं पुट करूया. तर आपल्याला असं दिसेल 3/2 अँगल सी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. तर सीच्या खाली काहीच नाही असेल, 1 असेल. तर 3 इंटू 1 3 प्लस 2 इंटू 1 2. सो असं म्हणूया आपण 3 अँगल सी प्लस 2 अँगल सी डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. तर आपल्याला मिळेल 3 प्लस 2 5 5/2 अँगल सी. ओके. तर इज इक्वल टू 180 मिळेल आपल्याला. 5/2 180. तर 2 तिकडे पाठवूया. तर 5 अँगल सी इज इक्वल टू 180 इंटू 2 अँगल सी इज इक्वल टू 180. 5 आपण तिकडे पाठवूया. तर इंटू 2 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जर 5 5 3 जर 15 3 30. ओके 5 3 ओके 5 1 जर 5 5 3 जर 15 3 आणि 5 6 जर 30. सो अँगल सी 36 इंटू 2 72 डिग्री. सो अँगल सी ची व्हॅल्यू असेल 72 डिग्री. ओके. बघा काय केलं आपल्याला माहिती आहे, अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. सो 180 डिग्री असते आणि कंडिशन जी दिली होती आपल्याला ट्वाइस द अँगल ए इज थ्राइस द अँगल सी. तर आपण ए ला ए ची व्हॅल्यू काढली, 2 ला तिकडे शिफ्ट केलं तर डिव्हिजन मध्ये जाऊन 3/2 सी झालं. त्याच्यानंतर 3/2 सी ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली याच्यामध्ये. तर 3/2 सी प्लस अँगल सी, याच्या खाली काहीच नव्हतं, डिनॉमिनेटर डिफरंट आहे त्यामुळे मग 1 लिहिलं. 1 इंटू 3 3 अँगल सी आणि 2 इंटू याच्या पुढे 1 2 इंटू 1 2 अँगल सी अपॉन 2 इज इक्वल टू 180 ॲज इट इज. सो 3 प्लस 2 5 सी अपॉन 2 5 सी अपॉन 2 इज इक्वल टू 180 डिग्री. तर 2 ला आपण तिकडे शिफ्ट केलं तर 180 इंटू 2 आणि मग 5 ला आपण परत तिकडे शिफ्ट केलं तर डिव्हिजन मध्ये जाऊन त्याने डिवाइड केलं. मग आपल्याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळालं 72 डिग्री. ओके. 9th क्वेश्चन. पॉइंट A, B and C are on the circle. ओके. A, B, C फॉर एक्झाम्पल सपोज हा सर्कल असेल आणि त्याच्यावरती 3 पॉइंट्स आहेत. सपोज मी इथं घेतला A, इथं घेतला B, इथं घेतला C. या पॉइंट्समुळे आर्क तयार झाले. आर्क ए बी, आर्क बी सी आणि आर्क ए सी असे 3 आर्क तयार झालेले आहेत. ओके. सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी. म्हणजे हा आर्क ए बी आणि आर्क बी सी हे इक्वल आहेत. दोघांची जी हे दिलेली आहे व्हॅल्यू ती आहे 120 120. ओके. अँड ओनली बी पॉइंट इज द कॉमन टू दी ऑल आर्क्स. म्हणजे जेवढे काय आर्क्स आहेत इथं ए बी बी सी आणि ए सी त्याच्यामध्ये फक्त कोणता कॉमन पॉइंट आहे तर बी. Which is the type of triangle ABC? Which is the type of triangle ABC? Triangle ABC जो इथं बनेल त्याचा कुठला टाइप असेल तर बघा. ओके. तर तुम्ही बघू शकता जर आर्क ए बी आणि आर्क बी सी जर इक्वल असेल तर कॉर्ड ए बी आणि कॉर्ड बी सी पण इक्वल असेल. आणि आपल्याला माहिती आहे आर्क ए बी पण 120 डिग्री आहे प्लस आर्क बी सी पण 120 डिग्री आहे. तर तुम्हाला माहिती आहे सम तिन्ही आर्कची जर टोटल केली आपण आर्क ए सी आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल एक्स कन्सिडर केलं तर तिघांची सम जर बघितली तर असते 360. तर 120 प्लस 120 240 प्लस एक्स इज इक्वल टू 360. So x is equal to 360 minus 240. So x is equal to 120. म्हणजे मेजर ऑफ आर्क AC हा आर्क पण 120 डिग्रीज असेल. जर आर्क इक्वल असतील तर त्याचे कॉर्ड्स पण कसे असणार इक्वल असतील. तर मग ट्रायंगल म्हणजे AB is congruent to BC, BC is congruent to AC. So
त्या ट्रायंगलचे तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. सो तुमचा ऑप्शन असेल ऑप्शन ए. ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर असेल.